नमस्कार मैत्रिणींनो, विजय शिवण क्लासमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. आज आपण एक छोटंसं वॉलेट बघणार आहोत. त्याच्यासाठी मी हे अस्तरचं कापड घेतलं आहे, त्याला कॅनव्हास पेपर चिटकून घेतलेला आहे. असे हे 2 पीस घेतलेले आहेत सारखेच मापाचे. याचं मेजरमेंट आपण बघूया. हे आहे 7.25 इंच आणि इकडून हे असं 12 इंच. ह्याच मापाचे मी दुसरे मेन फॅब्रिकचे कापड घेतलेले आहेत. हे माझ्याकडे ब्लाऊज शिवून उरलेले कापड होते, तेच मी इथे घेतलेले आहेत सेम ह्याच मापाचे. तुमच्याकडे एकाच कलरचं कापड असेल तर तुम्ही घेऊ शकता. माझ्याकडे नव्हतं म्हणून मी हे असे 2 कलरचे कापड घेतलेले आहेत. आता इथे हे जे अस्तरचं कापड होतं, ज्याला आपण कॅनव्हास पेपर चिटकवलेला आहे, त्या ठिकाणी हे असं मेन फॅब्रिक ठेवायचं आहे आणि चारी बाजूने सिलाई मारून जोडून घ्यायचं आहे. सेम ह्याच पद्धतीने दुसरा पीस तयार करून घ्यायचा आहे. आता हे दोन्ही पीस मी तयार करून घेते चारी बाजूने सिलाई मारून. बघा इथे मी सिलाई मारून घेतलेली आहे आणि हे जोडले गेलेले आहे. त्यानंतर आता पॉकेटसाठी दुसरा एक कापड मी इथे घेतलेला आहे. त्याचं मेजरमेंट आता बघूया. हे असे 2 पीस घेतलेले आहेत आणि याचं मेजरमेंट आहे हे असं 4 इंच आणि इकडे हे असं मोजलं तर हे 7.25 इंच. ह्या पद्धतीने हे 2 पीस मी घेतलेले आहेत पॉकेटसाठी. नंतर झिपर पट्टी घ्यायची आहे. त्याच्यात मी रनर अडकून घेतलेला आहे आधीच आणि हे सरळ बाजू खाली ठेवायची आहे झिपर पट्टीची आणि इथे जोडून घ्यायचं आहे. आता बघा मी इथे ही झिपर पट्टी जोडून घेतलेली आहे. सरळ बाजू खाली ठेवलेली होती. त्याच्यानंतर याच्यावर एक पीस घ्यायचा आहे पॉकेटसाठी आणि तिथे सुद्धा सिलाई मारून घ्यायची आहे, जोडून घ्यायचं आहे. आता बघा इथे मी हे जोडून घेतलेलं आहे. त्यानंतर आता खाली इथे थोडासा राऊंड शेप द्यायचा आहे. त्याच्यासाठी हे असं सेंटरमधून फोल्ड करायचं. एखादा गोलाकार भांडं घ्यायचं आहे. त्याच्याने तुम्ही असा गोलाकार देऊ शकता किंवा हाताने सुद्धा तुम्हाला देता येईल. ह्या पद्धतीने हा असा आकार देऊन घ्यायचा आहे. त्यानंतर आता बघा इथे हे असा आकार दिल्यानंतर आता हे कापड खाली करायचं आहे, जे पॉकेटसाठी आपण जोडलंय ते. आणि नंतर मग दुसरं कापड हे घ्यायचं आहे आणि याच्यावर हे असं ठेवायचं आहे आणि इथे शिवून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर मग पॉकेटसाठी दुसरा जो पीस आहे तो इथे ठेवायचा आहे आणि असं तुम्ही हे तिन्ही एकत्र शिवू शकतात. पण मी आता सिंगल इथे फक्त हे असं शिवून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर मग आता वरती हे पॉकेटचं कापड इथे ठेवणार आहे आणि परत एकदा सिलाई मारून घेणार आहे. ह्या पद्धतीने इथे आता सिलाई मारायची आहे. इथे ही अशी सिलाई मारून घेणार आहे. आता मी इथे सिलाईसुद्धा मारून घेतलेली आहे आणि आता हे असं करून घ्यायचं आहे आणि मग इथे दाब सिलाई द्यायची आहे. खालच्या बाजूने किंवा तुम्ही वरच्या बाजूने सुद्धा दाब सिलाई देऊ शकतात. आता इथे हे व्यवस्थित सेट करून कडेला इथे दाब सिलाई द्यायची आहे. आता इथे मी दाब सिलाई मारते. आता हे बघा इथे ह्या कडेला इथे दाब सिलाई घ्यायची आहे. दोन्ही बाजूला इथे सिलाई घ्यायची आहे. आता ही सिलाई मारते तोपर्यंत तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि लाईक नंतर हाईपचं ऑप्शन येतं, हाईपसुद्धा करा. आता बघा इथे मी दाब सिलाई दिलेली आहे. त्यानंतर आता काय करायचं बघा, हे जे पॉकेटसाठी कापड घेतलेलं होतं ते दोन्ही काठ एकत्र करायचे आहेत दोन्ही बाजूचे आणि इथे जे मार्किंग तुम्हाला दिसत असेल तिथेपर्यंतच ही अशी सिलाई घ्यायची. मधला पीस सोडून द्यायचा आहे उलटवण्यासाठी. आता मी इथे सिलाई मारते. ही इथेपर्यंत सिलाई मारली. त्याच्यानंतर इथून ही एवढी, ही अशी ही सिलाई मारून घेतलेली आहे. आता इथे नीट बघा व्यवस्थित हे असं फोल्ड करायचं आहे. अर्धा इंच वरती कापड दिसेल ह्या पद्धतीने हे असं फोल्ड केलेलं आहे. त्याच्यानंतर खाली इथे वरच्या पीसप्रमाणे इथे आकार द्यायचा आहे. आकार इथे मी दिलेला आहे गोलाकार आणि हे कट करून घेतलेलं आहे. त्यानंतर आता काय करायचं आहे, इथे हे जे पॉकेट आहे त्याच्या लेवलला ही पट्टी ठेवलेली आहे खाली
आणि तेवढंच इथे फोल्ड करून घ्यायचं आहे आणि सेम तेवढंच फोल्ड ह्या वरच्या बाजूला सुद्धा हे असं करायचं आहे. आणि आता इथे शिलाई मारून घ्यायची आहे आकाराप्रमाणे. आता मी इथे शिलाई मारते. तोपर्यंत तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल आणि व्हिडिओला लाईक केलं नसेल तर प्लीज लाईक करा. तुमच्या लाईकमुळेच मला ह्या अशा नवनवीन आयडिया सुचत असतात, म्हणून प्लीज लाईक करायला विसरू नका. लाईक करा. आता मी इथे शिलाईसुद्धा मारून घेतलेली आहे आणि इथे जे गोलाकार आहे तिथे छोटे छोटे असे कट द्यायचे आहेत. कट हे शिलाईवर घ्यायचे नाहीत. आता बघा हे सिंपल आता उलटून घ्यायचं आहे. इथून जिथे आपण ओपन पेस्ट ठेवलेला होता तिथून हे असं उलटवायचं आहे. आता हे मी व्यवस्थित उलटून घेते. तोपर्यंत तुम्ही अजूनही लाईक केलं नसेल व्हिडिओला तर प्लीज व्हिडिओला लाईक करा. आता बघा हे व्यवस्थित सेट करून घ्यायचं आहे आणि उलटवल्यानंतर जिथे हे आपण ओपन ठेवलेलं होतं तिथे सुद्धा आता शिवून घ्यायचं आहे. दोन्ही काठ एकत्र करून आतमध्ये आतल्या बाजूला फोल्ड करून तिथे शिलाई घ्यायची आहे आणि ते पॅक करून घ्यायचं आहे. किंवा तुम्ही हाताने सुद्धा शिवून घेऊ शकतात सुई दोऱ्याने. तिथे दोन्ही काठ एकत्र करून शिवून घेऊ शकतात. आता मी इथे पॅक करून घेतलेलं आहे आणि परत हे सरळ बाजूने करून घेतलेलं आहे आणि अशा पद्धतीने हे छोटंसं वॉलेट तयार झालेलं आहे 2 कप्प्याचं. इथे एक चैनचा कप्पा आहे आणि एक ओपन कप्पा. अशा प्रकारे हे वॉलेट तुम्हाला शिवता येईल आणि विकता सुद्धा येईल. आणि याचं विशेष म्हणजे इथे कुठलीही शिलाई बाहेर दिसत नाही आणि इथे टच बटन लावायचे आहे किंवा तुम्ही वेलक्रो सुद्धा इथे लावू शकतात. मी आता इथे टच बटन लावणार आहे. आता बघा इथे सेंटरमध्ये व्यवस्थित मार्किंग करून टच बटन लावून घ्यायचं आहे आणि हे असं तुम्ही 2 पद्धतीने वापरू शकतात. पण ह्या पद्धतीत जे चेनचं पाकिट आहे ते आतल्या बाजूला जाणार आहे हे असं. आणि अशा पद्धतीने तुम्ही दोन्ही बाजूने हे वापरू शकतात. इथे कुठेही शिलाई तुम्हाला दिसणार नाही. दोन्ही बाजूला टच बटन लावायचे आहेत. आता इथे टच बटन कसे लावायचे बघा. ही जी चैन आहे ती ओपन करायची आहे आणि वरच्या ह्या कपड्याला इथे हे जोडायचं आहे. त्याच्यानंतर मग हे इथून हे असं इथे सेंटरमध्ये ठेवून व्यवस्थित मेजरमेंट घेऊन इथे हे बटन लावायचं आहे किंवा तुम्ही इथे वेलक्रो लावू शकता. आता हे इथे मी टच बटनसुद्धा लावून घेतलेलं आहे आणि हे छोटंसं वॉलेट तयार झालेलं आहे. तुम्हाला हे कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा आणि आवडलं असेल तर तुमच्या मैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर करा. हे तुम्ही दोन्ही बाजूने वापरू शकतात. आणि इथे मी ही चटई बनवलेली होती जुन्या कपड्यांपासून. याचाही व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर नक्कीच बघा. याचं थंबनेल तुम्हाला तिथे स्क्रीनवर दिसत असेल.